महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचाराला त्रिवार वंदन करून उपासक उपासिका बालक बालिका धम्म बांधव आणि भगिनींना क्रांतिकारी जय भीम. आज 1 जानेवारी म्हणजे आपल्या शौर्याचा, पराक्रमाचा, स्वाभिमानाचा शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी मनोनीतीने ज्या काही आपल्यावर गुलामगिरीचे बंधने लादलेले होते, ती पेशवाई आपल्या 500 शूरवीर महारांनी मातीमध्ये गाडून ते गुलामीचे बंधन आपले निघले. हक्क हे मागून मिळत नसतात, त्यासाठी संघर्ष करावा लागतो, हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी ज्यावेळेस या इतिहासाची जाणीव झाली, बाबासाहेबांनी ज्यावेळेस इतिहासाचा अभ्यास केला आणि त्या इतिहासामध्ये आपल्या शूरवीराच्या शौर्याची कहाणी ज्यावेळेस वाचली, त्यावेळेस भीमा कोरेगावच्या जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी बाबासाहेब गेले आणि प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला भीमा कोरेगावला अभिवादन करण्यासाठी बाबासाहेब जात होते. आपले धम्म बांधव, धम्म भगिनी, बाबासाहेबाचे अनुयायी आपल्या या शौर्य दिनानिमित्त जयस्तंभाला आपल्या 500 शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी जातात. या शौर्य दिनानिमित्त 500 शूरवीरांना विनम्र अभिवादन. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. जीवनामध्ये जीवन जगत असताना स्वाभिमानाला किती महत्त्व आहे आणि त्या स्वाभिमानासाठी या देशामध्ये स्वाभिमान मिळवून देण्यासाठी 1 जानेवारी 1818ला 500 शूरवीरांनी 28,000 पेशव्याला पराभूत करून ही पेशवाई मातीमध्ये गाडली आणि मनोनीतीच्या गुलामगिरीच्या खुणा आपल्यातून निघून गेल्या. या स्वाभिमानाचा शौर्य दिन आहे, तो आपल्या विजयाचा शौर्य दिन आहे. त्या विजयाच्या शौर्य दिनानिमित्त विनम्र असं शूरवीरांना अभिवादन करतो. आणि आज 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात 2025 सुखाने जसं आपलं गेलं तसं 2026 हे आपल्यासाठी आनंदाचं, भरभराटीचं, यशाचं, सुख आणि समृद्धीचं जावो. आपल्या जीवनामध्ये आनंद येवो, ही मंगलकामना व्यक्त करून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभकामना, मंगलकामना. हॅपी न्यू इयर. तर बंधू आणि भगिनींनो, परिवर्तन करत असताना आपल्यामध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बुद्ध म्हणतात की परिवर्तनाने प्रगती होते. आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट विचार, वाईट वृत्ती त्यागून आपण सदाचाराच्या मार्गाची जाणीव करून घ्यावी. कारण जीवन जगण्यासाठी सदाचाराचा मार्ग हा अत्यंत आवश्यक आहे. सब्ब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सच्चित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मचरे सुचरितं नतं दुचरितचरे धम्मचारी सुखं शेती अस्मि लोके परमिच्च नतावता धम्मधरो यावता बहुभासती यौच अपमी सुत्वान धम्म कायेन पसत्ती.
म्हणजे आपल्यामध्ये असणाऱ्या पापकर्माचा आपण त्याग करावून, वाईट व्यसनाचा त्याग करून, ज्ञानात प्रज्ञाशील करुणेचा अंगीकार करून आपल्या जीवनामध्ये आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या वाणीमध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या कामामध्ये आपण सदाचारशीलाच्या मार्गाने प्रगती करत जावं आणि ज्ञानाच्या प्रगती करत जाऊन आपल्यामध्ये परिवर्तन करावं, हे बुद्धाने सांगितलेलं आहे. कारण माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने, त्याच्या विचाराने जीवन हा आनंदी व सुखमय जगत असतो. हे आनंदाचं सुखाचं जीवन जगण्यासाठी आपल्या वाईट विचाराचा, आपल्या वाईट व्यसनाचा त्याग करून सदाचाराचा मार्ग आपण अवलंबून या जीवनामध्ये, या नवीन वर्षामध्ये चांगलं परिवर्तन करण्याचा संकल्प करूया आणि हे नवीन वर्ष आनंदाने, सुखाने आणि समाधानाने जाईल यासाठी आपण संकल्प करूया. नमो बुद्धाय. जय भीम.